नमस्कार. श्री गणेश पुराण सत्र 8वे क्रीडाखंड अध्याय क्रमांक 22-23. शुक्ल ब्राह्मणावर कृपा केली. महोत्कटाच्या अतर्क्य लीला पाहून काशी नगरातील लोकांना त्याच्याविषयी नितांत आदर वाटत होता. तो मनुष्य रूपाने अवतरलेला देवच आहे. आपण त्याला घरी आणावे, त्याची पूजा करावी, त्याचे उत्तम आदरातिथ्य करावे असे प्रत्येकालाच वाटत होते. पण ही गोष्ट राजाला कशी सांगावी हाच मुख्य मुद्दा होता. तसेच राजाकडील सुख ऐश्वर्य सोडून तो आपली सेवा घेईल की नाही अशी त्यांना शंका येत होती. एके दिवशी काही मान्यवरांनी राजाची भेट घेतली व म्हणाले, महाराज, तुम्ही महोत्कटाचा उत्तम प्रकारे पाहुणचार करीत आहात, तरीही त्याला आमच्या घरी बोलवावे, खाऊ पिऊ घालावे असे आम्हा सर्वांनाच प्रकर्षाने वाटत आहे. त्याच्या सेवेची आम्हाला संधी द्यावी अशी विनंती करतो. राजपुत्राचा विवाह झाल्यावर तो स्वगृही निघून जाईल, मग आम्हाला त्याचे दर्शनही होणार नाही. महोत्कट तेथेच होता. आलेल्या लोकांचा मनोभाव जाणून त्याला मोठे समाधान वाटले. तो म्हणाला, लोकहो, मी एक सामान्य ऋषिकुमार आहे. माझा आदर सत्कार करून तुम्हाला काय लाभ होणार? पण लोकांनी त्याचे काहीही ऐकले नाही. त्यांचा आग्रह पाहून महोत्कट म्हणाला, ठीक आहे, महाराजांनी परवानगी दिली तर मी तुम्हा सर्वांकडे येईन. लोकांनी हात जोडून मोठ्या आशेने राजाकडे पाहिले. त्याने हसून संमती दिली. प्रजाजनांना मोठा आनंद झाला. महोत्कटाला आपल्या घरी येण्याचे निमंत्रण देऊन ती सर्व मंडळी आपापल्या घरी परतली. काशी नगरात शुक्ल नावाचा एक सच्छील ब्राह्मण राहत होता. तो भिक्षा मागून आपल्या परिवाराचा चरितार्थ चालवीत असे. एके दिवशी भिक्षेसाठी गेला असताना त्याला नगरात लगबग दिसू लागली. सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. त्या दिवशी त्याला अपेक्षित भिक्षा मिळाली नाही. त्याने लोकांकडे सहज चौकशी केली. त्यांनी महोत्कटाच्या स्वागताची तयारी चालली असल्याचे सांगितले. ते ऐकून तो लगबगीने घरी आला आणि आपली पत्नी विद्रुमा हिला म्हणाला, आज नगरामध्ये महोत्कटाचे आगमन होणार आहे. तो लोकांची पूजा स्वीकारून प्रत्येकाकडचे थोडे थोडे अन्न ग्रहण करणार आहे. तो आपल्याकडेही येईल. तू स्वयंपाक तयार ठेव. विद्रुमा म्हणाली, नाथ, नगरातील थोर लोकांकडील पाहुणचार स्वीकारल्यावर तो आपल्या गरिबा घरची मीठ भाकरी खायला कशाला येईल? शुक्ल म्हणाला, प्रिये, महोत्कट हा देवच आहे. त्याची करणी मोठी अघटित आहे. तो सर्वांचा मनोभाव जाणतो. त्याला व्यावहारिक श्रीमंतीपेक्षा भक्तिभावाची संपन्नताच अधिक प्रिय आहे. तो प्रेमाने आपलासा होणारा आहे. तो आपल्याकडे येईल की नाही अशी शंका घेण्यापेक्षा तू त्याच्या स्वागताची तयारी कर. तो भावाचा भुकेला आहे. तो आपल्याकडे नक्की येईल. विद्रुमेस आनंद वाटला. तिने उत्साहाने स्वच्छता केली. दारापुढे रांगोळी काढली. भाकरी व तांदूळाची पेज तयार केली. शुक्ल ब्राह्मणाने आपल्या जवळचे किडूक मिडूक विकून पुष्पहार, पत्री, वस्त्र, फळे, कंदमुळे, तेल, तूप आदी साहित्याची जमवाजमव केली. त्याने दर्भाचे आसन मांडले. महोत्कटाच्या पूजेची सर्व सिद्धता केली. दक्षिणा बाजूला काढून ठेवली. नित्यकर्मे आटोपून तो विनायकाची वाट पाहू लागला. प्रजाजनांकडे जाण्यास अजून थोडा अवधी असल्यामुळे महोत्कट खेळावयास निघून गेला. काशी राजा राजसभेतील कामकाज पाहू लागला. तेवढ्यात सनक आणि सनकनंदन या दोन महातपस्वी ऋषींचे तेथे आगमन झाले. ते दोघेही ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होत. राजाने सन्मुख जाऊन त्यांचे स्वागत केले. त्यांचे यथोचित आदरातिथ्य करून आगमनाचा हेतू विचारला. ते म्हणाले, राजा, आम्ही कश्यपपुत्र महोत्कटाच्या दर्शनासाठी आलो आहोत. तेवढ्यात पंचखाद्याचा मोदक खात महोत्कटाची बालमूर्ती राजसभेत प्रवेशली. राजाने ऋषींना त्याची ओळख करून दिली. महोत्कट म्हणाला, हे तपस्वी विधिपुत्रांनो, तुम्ही स्वर्गलोकातून येथे येण्याचे श्रम का घेतलेत? ते म्हणाले, देवा, तू निर्गुण निराकार परमेश्वर आहेस. तुझे सगुण साकार रूप पाहण्याचा
आम्हाला मोह झाला म्हणून आम्ही तुझ्या दर्शनासाठी येथे आलो आहोत. आता आम्हाला जाण्याची अनुमती दे. महोत्कटाने स्मितहास्य केले. त्या दोघांकडे कृपादृष्टी टाकून तो निघून गेला. काशी राजाने सनक आणि सनंदन यांना भोजन करून जाण्याचा खूप आग्रह केला. ते म्हणाले, राजा, आम्ही परान्न सेवन करीत नाही. क्षत्रियांकडील भोजन आम्हाला वर्ज्यच आहे. त्याला आशीर्वाद देऊन ते दोघं गंगा स्नानास निघून गेले. महोत्कटानेही स्नानादी नित्यकर्मे उरकली आणि प्रजाजनांना भेटण्यासाठी तो नगरात प्रवेशला. तो प्रथम शुक्ल ब्राह्मणाच्या घरीच गेला. त्याला पाहून त्या ब्राह्मण दाम्पत्यास परमानंद झाला. शुक्लाने त्याला मिठीच मारली व म्हणाला, देवा, तू इतरत्र न जाता सर्वप्रथम माझ्या घरी आलास. मी धन्य झालो. तुझे आभार मानायला माझ्याकडे शब्दच नाहीत. त्याला पाहून विद्रुमेलाही रडू आवरत नव्हते. त्या दोघांचा तो शुद्ध सात्विक भक्तिभाव पाहून महोत्कट प्रसन्न झाला. ब्राह्मणाने त्याची पूजा केली. विनायकाने त्याच्या घरची पेच आणि भाकरी आवडीने खाल्ली. इकडे महोत्कट शुक्ल विप्राच्या घरी असल्याचे कळताच सर्व प्रजाजनांनी तेथे धाव घेतली. महोत्कटाला आलेला पाहून त्या सर्वांना मोठे समाधान वाटले. ते त्याच्या स्वागतासाठी आपापल्या घरी परतले. भोजन झाल्यानंतर ब्राह्मणाने विनायकाला तांबूल आणि दक्षिणा दिली. त्याच्या सेवेने महोत्कट अगदी प्रसन्न झाला. त्यांनी त्या ब्राह्मणास आशीर्वाद दिला. त्याला इच्छित वरदान मागण्यास सांगितले. ब्राह्मण म्हणाला, देवा, थोड्या मोठ्यांनी मंदिरे सोडून तू प्रथमतः माझ्या घरी आलास. यातच सर्व काही आले. आता मला काहीही नको. तथापि तुझ्या कृपेने या भवसागरातून मला मुक्ती मिळावी आणि तुझ्या चरणी असलेली माझी प्रेमभक्ती उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावी एवढीच इच्छा आहे. महोत्कटाने तथास्तु असा आशीर्वाद दिला. तो निघून जाताच त्या गरीब ब्राह्मणाचे घर सर्व ऐश्वर्याने संपन्न झाले. अध्याय 24 व 25. सनक आणि सनंदन शरण आले. शुक्ल ब्राह्मणाच्या घरून निघाल्यावर महोत्कट थेट राजवाड्यातच गेला. लोकांनी त्याच्या स्वागताची व पूजेची उत्स्फूर्तपणे सिद्धता केली होती. बराच वेळ वाट पाहूनही तो आला नाही. तेव्हा ते संचित झाले. काही जणांनी राजवाड्यात जाऊन त्याची भेट घेतली. ते म्हणाले, हे कश्यप कुमारा, नगरातील लोक तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. तुझ्या दर्शनासाठी आतुर झाले आहेत. त्यांच्या पूजन सेवेचा तू स्वीकार कर. महोत्कट म्हणाला, तुमची भावना मी जाणतो, परंतु माझे भोजन झाले आहे. तुमच्याकडे येऊन मी आणखी काय खाणार? पण लोकांनी फारच आग्रह केला. महोत्कटाला त्यांचे मन मोडवेना. त्याने प्रत्येकाच्या घरी जाऊन पाहुणचार स्वीकारला. इकडे सनक आणि सनंदन यांनी नदीवर जाऊन स्नान केले. ध्यानपूजनादी नित्यकर्मे आटोपले. पण कोणा ब्राह्मणा घरी भोजन करावे असा विचार करून ते एकाच्या घरी गेले. त्या विप्राकडे महोत्कटाचे पूजन चालले होते. तो क्षत्रियाच्या घरी राहतो, तेथील अन्न खातो, म्हणून त्याच्या पंक्तीला भोजन घेणे उचित नाही असा विचार करून ते दुसऱ्या ब्राह्मणाच्या घरी गेले. तेथेही महोत्कटाचे पूजन चाललेले दिसले. अशा प्रकारे त्यांनी संपूर्ण काशीनगर पालथे घातले. मग ते अन्य स्थानी गेले. तेथेही त्यांना तेच दृश्य पाहावयास मिळाले. काय करावे? त्या दोघांना मोठा प्रश्न पडला. ते विश्वनाथास विनंती करण्यास गेले तर तेथेही दशभुज गजाननाची सिंहारूढ मूर्ती दिसून आली. तेव्हा मात्र त्यांच्या मनातील आपपरभावाचे निरसन झाले. ते दोघे महोत्कटापाशी गेले. त्यांनी त्याची प्रेमपूर्वक स्तुती केली. प्रसन्न झालेल्या महोत्कटाने त्या विधिपुत्रांना ब्रह्मानंदाची अनुभूती दिली. त्यांना सर्वज्ञता प्रदान केली. त्याच्या कृपाप्रसादाने धन्य झालेल्या सनक सनंदन यांनी काशीमध्ये एक अनुपम सुंदर असे गणेश मंदिर निर्माण केले. त्याच्या निकट गणेशकुंड नामक तीर्थही उत्पन्न केले. त्यानंतर ते स्वर्गलोकी निघून गेले. नैमिषारण्यात महामुनी सुत शौनकादिकांना ही कथा सांगत आहेत. ते पुढे म्हणाले, श्रोते हो,
ब्रह्मदेव व्यासांना महोत्कटाचे चरित्र सांगत होता. व्यासांनी त्याला विचारले, हे विधाता, काशीमध्ये गणपतीचे अनेक निस्सीम भक्त होते, तरीही महोत्कटाने शुक्ल विप्राला प्रथम प्राधान्य दिले, असे का? ब्रह्मदेव म्हणाला, हे मुने, तो ब्राह्मण सत्शील होता, धर्मानुगामी, प्रेमळ, सद्भक्त होता. सर्व साक्षी महोत्कटाने त्याची अनन्य भक्ती जाणूनच त्याच्या घरची पूजनादी सेवा स्वीकारली. तो भावाचा भुकेला आहे, भक्तीचा वश होणारा आहे. तो सद्भावनेला फार महत्व देतो. तो आपल्या भक्तांना त्यांच्या त्यांच्या भावानुसार उपकृत करतो. मी तुला त्याविषयी एक कथा सांगतो, ऐक. अध्याय 26 ते 28. भीमव्याधाचा आणि राक्षसाचा उद्धार. प्राचीन काळी विदर्भ देशातील मंद नगरात भीम नावाचा एक व्याध राहत असे. तो अरण्यात जाऊन शिकार करायचा. श्वापदांचे मांस व कातडे नगरात विकून त्यावर आपला चरितार्थ चालवायचा. त्या नगरात कसला तरी उत्सव साजरा करण्यात येणार होता. त्या प्रसंगी मांसाची उत्तम विक्री होईल असा विचार करून तो व्याध अरण्यात गेला. त्याने काही प्राणी मारले. त्याच्या खांद्यावर घेऊन तो त्वरेने माघारी वळला. त्या अरण्यात एका राक्षसाचे वास्तव्य होते. तो या व्याधाला खाण्यासाठी धावला. त्याला पाहताच व्याध भयभीत झाला. त्याने आपली आयुधे व पारध तेथेच टाकली आणि प्राणरक्षणार्थ एका शमी वृक्षावर चढून बसला. त्याला गाठण्यासाठी राक्षसही त्या वृक्षावर चढू लागला. त्याच्या भाराने तो वृक्ष कोसळला. दोघं खाली आपटले. त्या शमी वृक्षाखाली वामनाने स्थापन केलेली एक गणेश मूर्ती होती. झाड खाली पडताना त्याची बरीचशी पाने त्या मूर्तीवर पडली. त्या पुण्याईने राक्षस आणि व्याध यांच्या सर्व पातकांचा नाश झाला. गणेश कृपेने मुक्त होऊन ते दोघेही गणेश लोकी गेले. व्यास म्हणाले, हे चतुरानना, गणेश मूर्तीवर शमीपत्रे पडल्यामुळे भीम, व्याध आणि राक्षसांचा उद्धार झाला, हे कसे? त्यांची आधीच्या जन्मातील काही पुण्याई होती का? वामनाने तेथे गणेश मूर्तीची स्थापना का केली? गणपतीला शमीपत्रे एवढी प्रिय का? गणेश लोक अस्तित्वात आहे का? ब्रह्मदेव म्हणाले, मी तुला याविषयीची समग्र वृत्तांत सांगतो, म्हणजे तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. भीमव्याध एका जन्मात राजा होता. त्या देशातील मूळ शासनकर्त्याला पुत्र संतती नव्हती, म्हणून मृत्यूसमयी त्याने दुर्धर्ष नावाच्या आपल्या एका नातेवाईकाच्या मुलाला दत्तक घेतले. त्याचे नाव सांब. राजाने त्या सांबाच्या हाती राजव्यवस्था सोपवली. प्रमदा ही दुर्धर्षाची पत्नी. ती व्यभिचारिणी होती. एका कोळ्यापासून गर्भवती राहून तिने सांबाला जन्म दिला होता. ही गोष्ट माहीत नसल्यामुळे दुर्धर्ष सांबाला आपला पुत्र मानित होता. याचा व्हायचा तोच परिणाम झाला. सत्ता आणि संपत्ती हाती आल्यामुळे सांब उन्मत्त झाला. स्वैराचार करू लागला. त्याच्या एका प्रधानाने दुष्कृत्यांसाठी त्याला नेहमीच उत्तेजित केले. त्यामुळे त्याने गोब्राह्मणांवर, स्त्रियांवर आणि प्रजेवर अनन्वित अत्याचार केले. संत्रस्त झालेले लोक त्याला शिव्याशाप देऊ लागले. ज्या कोणी सांबाला सन्मार्गाचा उपदेश केला त्या सर्वांना त्याने तुरुंगात डांबले. एके दिवशी सांब आणि त्याचा प्रधान शिकारीस गेले होते. मृगयेवरून परतत असताना त्यांना गणपतीचे एक पडीक देऊळ दिसले. येथील गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा दशरथाने कुलगुरू वशिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार केली होती. येथेच प्रदीर्घ काळ आराधना करून त्याने गणेशाची कृपादृष्टी संपादन केली होती. त्याच्याच प्रसादाने दशरथाला रामलक्ष्मणादी सुपुत्र प्राप्त झाले होते. हे देवस्थान वरद विनायक या नावाने प्रख्यात होते. राजाने व प्रधानाने त्या गणपतीचे दर्शन घेतले. त्याला रानपुष्पे अर्पण केली व नमस्कार केला. त्या दोघांकडून जन्मभरात हे एकच पुण्य घडले होते. कालांतराने दोघांचाही मृत्यू झाला. यमाने नरकात घालून त्यांना असंख्य यातना दिल्या.
पुढे कीटक, पशु, पक्षी, चांडाळ अशा अनेक शूद्र योनींमध्ये जन्म घेऊन ते दोघे व्याध आणि राक्षस झाले. गणेश मूर्तीवर शमीपत्रे पडल्यामुळे त्या दोघांचा उद्धार झाला. अध्याय 29 ते 31. वामन अवतार. ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, हे मुने, मी तुला भीमव्याधाची कथा सांगितली. ती मध्ये वामनाचा उल्लेख आला. आता त्याचे कथानक सांगतो. मी कश्यपाला सृष्टी निर्मिती करण्यास सांगितले. त्यासाठी योग्य ते सामर्थ्य प्राप्त व्हावे म्हणून त्याने प्रदीर्घ काळ गणेश आराधना केली. त्याच्या कृपाप्रसादाने त्याने आपल्या दिती, आदिती आदी स्त्रियांपासून सृष्टी निर्मिती केली. एके दिवशी स्नानसंध्येच्या वेळी दितीने कश्यपांकडे समागमाची इच्छा प्रकट केली. या संबंधातून गर्भधारणा झालीच तर तिला होणारी संतती दुष्ट स्वभावाची निपजेल हे त्या ज्ञानी पुरुषाला चांगले माहीत होते. त्याने तिला भोगदान देण्यास नकार दिला, पण तिने त्याचे ऐकले नाही. तिचे मन राखण्यासाठी कश्यपाने तिला अंगसंग दिला. त्यामुळे तिला गर्भधारणा झाली. तिने हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू या 2 दैत्यांना जन्म दिला. कालांतराने वयात आल्यावर त्या दोन्ही दितीपुत्रांनी कश्यपांकडून शिवपंचाक्षरी मंत्राचा उपदेश घेऊन घोर तपश्चर्या केली. प्रसन्न झालेल्या शंकराने त्यांना दर्शन देऊन वरदान मागण्यास सांगितले. त्यांनी आम्हाला दिवसा किंवा रात्री, भूलोकी किंवा स्वर्गलोकी, मनुष्य अथवा देव या कोणापासूनही मृत्यू येऊ नये असा वर मागितला. या वरप्राप्तीनंतर हे बंधुद्वय फारच उन्मत्त झाले. त्यांनी पृथ्वीवर भयंकर अत्याचार केले. देवांना पळवून स्वर्गावर आपली सत्ता कायम केली. त्यांच्या नावाने त्रिभुवन थरथर कापू लागले. त्यावेळी भगवान विष्णूने वराह अवतार घेऊन हिरण्याक्षाचा वध केला. रसातळाला गेलेल्या पृथ्वीचे पुनरुज्जीवन केले. हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद हा विष्णूचा भक्त होता. त्यामुळे पित्याने त्याच्यावर अनन्वित अत्याचार केले. तेव्हा आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी श्री विष्णूने नरसिंह अवतार घेतला. त्याने स्तंभातून प्रकट होऊन 3 सांजेच्या सुमारास हिरण्यकश्यपूला उंबरठ्यावर ठार मारले. विरोचन हा प्रल्हादाचा पुत्र. त्याने सूर्याची आराधना केली. प्रसन्न झालेल्या सूर्याने त्याला एक दिव्य मुकुट दिला व म्हणाला, वत्सा, जोपर्यंत हा मुकुट तुझ्या मस्तकावर आहे तोपर्यंत तुला कोणाकडूनही मृत्यू येणार नाही. या वरदानाचा व्हायचा तोच परिणाम झाला. उन्मत्त झालेल्या विरोचनाने नंतरच्या काळात आपल्या दुष्कृत्यांनी त्रिभुवनाला त्राही केले. देव, मानव, ऋषी संकटात पडले. तेव्हा भगवान विष्णूने एक दिव्य लावण्यवतीचे रूप घेऊन त्या दुष्टाला मोहित केले. एकदा स्नानाच्या वेळी त्याच्या अंगात सुगंधी तेलाने मर्दन करीत असताना तिने अत्यंत लढीवाळपणे त्याला मुकुट बाजूला ठेवण्यास सांगितला. त्यावेळी त्याच्या मस्तकाची चंपी करत असतानाच तिने मुष्ठीने प्रहार करून त्याला जागेवरच ठार केले. विरोचनाच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र बळी हा दैत्यांचा राजा झाला. एके दिवशी त्याने शुक्राचार्यांना विचारले, गुरुदेव, इंद्र आमचा बाहुबंद लागतो, पण तो एकटाच स्वर्ग सुखाचा उपभोग घेतो, हे कसे? त्याच्या पदावर आमचाही तितकाच अधिकार आहे. हे त्याला कळत नाही काय? आमचा अधिकार आम्हाला मिळालाच पाहिजे. त्यासाठी मी स्वतः काय करावे ते सांगा. शुक्राचार्य म्हणाले, हे राजा, इंद्रपद मिळवण्यासाठी तुझ्या पूर्वजांनी अनंत प्रयत्न केले, पण कोणालाही यश आले नाही. तू स्वर्गाच्या राज्यासाठी युद्धादी मार्गाचा अवलंब करू नकोस. मी तुला एक सुलभ उपाय सांगतो. तू 100 यज्ञ कर. त्या शतक्रतूंच्या पुण्यप्रभावाने तुला इंद्रपद सहजतेने प्राप्त होईल. शुक्राचार्यांचे बोलणे ऐकून बलीच्या मनात उत्साह संचारला. त्याने भृगु, वशिष्ठादी श्रेष्ठ ऋषींना बोलावून घेतले. त्यांच्याशी विचार विमर्श केला. शतयज्ञांचा संकल्प करून त्याने विधिवत यज्ञ दीक्षा घेतली. नंतरच्या काळात श्रेष्ठ ऋत्विजांच्या मार्गदर्शनानुसार त्याने एका मागोमाग एक याप्रमाणे 99 यज्ञ पूर्ण केले.
त्याने 100वा यज्ञ आरंभला तेव्हा देवांना मोठे संकट पडले. इंद्राला पदभ्रष्ट होण्याच्या भयाने ग्रासले. तो भगवान विष्णूला शरण गेला. त्याला सर्व वस्तुस्थिती सांगून या विकट परिस्थितीतून मार्ग काढण्याची विनंती केली. विष्णूने त्याला अभय दिले. आपल्या अवताराची वेळ निकट आलेली आहे हे लक्षात घेऊन तो कश्यप पत्नी अदितीच्या उदरात गर्भरूपाने प्रविष्ट झाला. तिने एका तेजस्वी पुत्रास जन्म दिला. त्या समयी भगवान विष्णू कश्यप आणि अदिती यांच्या समोर प्रकट झाला आणि म्हणाला, तुम्ही दोघांनी घोर तपश्चर्या करून मी तुमच्या पोटी जन्म घ्यावा असे वरदान माझ्याकडून पूर्वीच प्राप्त करून घेतले होते. त्यानुसार भूभार हरण्यासाठी मी तुमच्या पुत्र रूपाने प्रकट झालो आहे. त्यानंतर तो पूर्ववत बालस्वरूप झाला. या नूतन बालकाचे कश्यपाने जातकर्मादी संस्कार केले. त्याचे वामन असे नामकरण केले. यथावकाश त्याची मुंज केली. त्याला वेदविद्या शिकवली. एके दिवशी वामन कश्यपाला म्हणाला, पिताश्री, देवकार्य हे माझ्या जीवनाचे ध्येय आहे. मला त्यांची चिंता व संकटे दूर करायची आहेत. कश्यप म्हणाले, बाळा, तू गणेशाय नमः या षडक्षरी मंत्राचा जप कर. हा एक महान सिद्ध मंत्र आहे. या मंत्र साधनेने गणपती तुझ्यावर प्रसन्न होईल. त्याच्या प्रसादाने तुझे अपेक्षित कार्य यशस्वी होईल. काही दिवसांनी एका शुभ मुहूर्तावर वामनाने आपल्या पित्याकडून मंत्रोपदेश घेतला. मग तो विदर्भात गेला. तेथे अनुष्ठानासाठी योग्य आणि पवित्र अशा स्थानी वास्तव्य करून त्याने तपश्चर्या आरंभली. तो निराहार राहून गणपतीची एकोभावे आराधना करू लागला. त्यामुळे तो कृपाळू मंगलमूर्ती त्याला वर्षभरातच प्रसन्न झाला. त्याने वामनाला उद्दिष्टपूर्तीसाठी इष्ट वरदाने दिली. वामनाने त्या ठिकाणी एक सुंदर गणेश मंदिर बांधले. मग तो पितृगृही गेला. कश्यपाला सर्व वर्तमान सांगून तो निज कार्यासाठी निघाला. सर्वप्रथम तो बळीच्या यज्ञ मंडपात आला. कटीसूत्र, मेखला, कृष्णाजिन आणि दंडकमंडलू धारण केलेली ती बटू वामन मूर्ती पाहून तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच अतिशय आनंद झाला. त्याच्या मुखावरील तपश्चर्येचे तेज आणि विलक्षण प्रसन्नता पाहून बलीलाही राहवले नाही. त्याने उत्थापन देऊन त्याचे स्वागत केले. उच्चासनावर बसवून त्याची यथाविधी पूजा केली. प्रारंभिक आदरातिथ्य झाल्यावर त्याची आस्थेने विचारपूस केली. वामन म्हणाला, हे दैत्यराज, मी अनाथ आहे, निराश्रित आहे. माझे माता पिता कोण हेही मला माहीत नाही. माझी तुझ्याकडून फार मोठी अपेक्षा नाही. तू मला 3 पावले टाकण्या इतकी जमीन दिलीस तर मी पर्णकुटी बांधून राहीन म्हणतो. सर्व ऐश्वर्याने संपन्न असलेल्या बलीच्या दृष्टीने 3 पावले भूमी देणे हे अगदी क्षुल्लक गोष्ट होती. त्याने बटूला तात्काळ होकार दिला. शुक्राचार्यांना बटू वामनाचे रहस्य उमगले होते. ते बलीला म्हणाले, राजा, भलता अविचार करू नकोस. हा बटू वामन साक्षात महाविष्णू आहे. तुला फसविण्याच्या उद्देशानेच येथे आला आहे. तू याला भूमी देण्याचा अवकाश हा 3 पावलात स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ लोक व्यापेल. मग तू काय करशील? म्हणून याची मागणी मान्य करू नकोस, मोठा घोटाळा होईल. तेव्हा बली म्हणाला, आचार्य, हे आपण काय सांगत आहात? कोणी याचक माझ्या द्वारी येऊन विमुख केला तर माझी सत्वहीन हानी होईल. या बटूच्या रूपाने स्वतः विष्णूच माझ्यापाशी काही मागण्यासाठी आले असतील तर तो माझा गौरवच नाही का? यज्ञासारख्या या मंगल प्रसंगी तुम्ही मला दानधर्मापासून परावृत्त करू नका. शुक्राचार्यांचा नाईलाज झाला, पण ते स्वस्थ बसले नाहीत. बलीने दानसंकल्प सोडण्यासाठी शेजारीच असलेली पाण्याची झारी आपल्या हाती घेतली तेव्हा ते सूक्ष्म रूपाने झारीच्या तोटीत जाऊन बसले. त्यामुळे अवरोध उत्पन्न होऊन बटूच्या हातावर संकल्पाचे उदक पडेना. वामनाने शुक्राचार्यांची युक्ती ओळखली. त्याने दर्भाची एक काडी झारीच्या तोटीत घातली. ती टोचल्यामुळे शुक्राचार्यांचा एक डोळा फुटला. त्या जखमेतून रक्तस्राव होऊ लागला. वेदना असह्य होऊन ते त्वरेने बाहेर आले.
वामनाने उदकाची झारी बलीच्या हाती दिली. त्याने त्रिपाद भूमिदानाचा आपला संकल्प पूर्ण केला. तेव्हापासून शुक्राचार्य एकाक्ष म्हणून ओळखले जाऊ लागले. संकल्पाने उदक हाती पडताच वामनाने व्यापक रूप धारण केले. त्याने एका पावलात भूलोक व्यापला, दुसरे पाऊल टाकून स्वर्गलोक व्यापला. मग त्याने तिसरे पाऊल कुठे टाकू अशी पृच्छा केली. बलीने स्वतःच्या मस्तकाकडे अंगुली निर्देश केला आणि तो विनम्रपणे हात जोडून बसला. वामनाने तिसरे पाऊल त्याच्या मस्तकावर ठेवून त्यास पाताळात दडपले. महाविष्णूंच्या पावन पदस्पर्शाने बली धन्य धन्य झाला. त्याच्या 99 महायज्ञांची ती पुण्य पावन फलश्रुतीच होती. वामनाने त्याला पाताळाचा अधिपती केला. मी अंशरूपाने निरंतर तुझ्या जवळ राहीन असा वर दिला. अशा प्रकारे बलीला समीपता मुक्ती प्राप्त झाली. वामनाने विदर्भ प्रांतात ज्या ठिकाणी मंत्रानुष्ठान केले होते तो परिसर अदोषनगर म्हणून प्रख्यात झाला. अध्याय क्रमांक 32 आणि 33. शमी महात्म्य, क्षिप्रप्रसादनास नवजीवन. ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, हे मुने, मी तुला भगवंताच्या वामन अवताराची साध्यंत हकीकत सांगितली. आता गणपतीला क्षमीपत्रे इतकी प्रिय का त्याविषयी कथा सांगतो. प्राचीन काळी पार्वतीने या संदर्भात शंकराला प्रश्न केला होता. त्यावेळी त्याने तिला एक कथा सांगितली. ती अशी: पूर्वी प्रियव्रत नामक एक राजा होऊन गेला. तो सत्यप्रिय, न्यायप्रिय आणि धर्मानुगामी होता. कीर्ती आणि प्रभा या त्याच्या भार्या प्रभेपासून त्याला जो पुत्र झाला त्याचे नाव पद्मनाभ. राजाचे प्रभा व पद्मनाभ यांच्यावर निरातिशय प्रेम होते. राजपुत्र वयात आल्यावर राजाने पांचाल देशाच्या राजकन्येशी त्याचा विवाह लावून दिला. राजाचा प्रभा राणीकडे जास्त ओढा असल्यामुळे सर्वत्र तिचीच चर्चा सत्ता चाले. कीर्ती राणीच्या नशिबी मात्र कायम उपेक्षा आणि अवहेलनासाधी होती. एके दिवशी ती राजाचे पाय चिपीत होती. ते पाहून प्रभेच्या मनातील सवती मत्सर उफाळून आला. तिने लाथ मारून तिला तिथून घालवून दिले. राजा तिला काहीही बोलला नाही. हा अपमान कीर्तीच्या जिव्हारी लागला. ती आपल्या मंदिरात बराच वेळ रडत होती. मग तिने विषप्राशन करून आत्महत्या करण्याचे ठरवले. योगायोगाने त्याच वेळी देवक नामक राजपुरोहित काही कामानिमित्त तिला भेटण्यासाठी आले. राणीची अवस्था पाहून त्यांना फारच वाईट वाटले. त्याने मृदू शब्दांनी तिचे सांत्वन केले. ते पुढे म्हणाले, हे राणी, तू आत्महत्या करू नकोस. त्यामुळे कोणताही प्रश्न सुटणार नाही, अधोगती मात्र होईल. त्यापेक्षा तू गणपतीला अनन्य भावाने शरण जा. त्याची प्रेमपूर्वक आराधना कर. तुझे कल्याण होईल. पुरोहिताच्या उपदेशाने कीर्ती राणीचे मन शांत झाले. तिने मंदार वृक्षाच्या लाकडापासून तयार केलेली एक गणेश मूर्ती आपल्या देवघरात स्थापन केली. त्या मूर्तीला आपली व्यथा सांगितली. तिला कृपा करण्याची विनंती केली. त्या मूर्तीची ती नित्य नेमाने पूजा आराधना करू लागली. ती गणपतीला दुर्वा अर्पण करीत असे. ज्येष्ठ मासातील एके दिवशी तिच्या दासीला कुठेही दुर्वा मिळाल्या नाहीत, म्हणून तिने शमीपत्रे आणली. राणीने ती शमीपत्रे देवाला अर्पण केली व म्हणाली, हे मंगलमूर्ती गजानना, दुर्वा उपलब्ध नसल्यामुळे मी अर्पण केलेला या शमीपत्रांचा तू स्वीकार कर. आजपासून पुढे जोपर्यंत दुर्वा मिळत नाहीत तोपर्यंत मी अन्न ग्रहण करणार नाही. त्या दिवशी संपूर्ण दिवस ती निराहारच राहिली. रात्रसमयी गजाननाने तिला स्वप्नात दर्शन दिले. तो तिला म्हणाला, शमीपत्रांनी पूजन केल्याने मी तुझ्यावर अतिशय प्रसन्न आहे. तू राजाला प्रिय होशील. तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुला एक पुत्र होईल. त्याचे नाव क्षिप्रप्रसादन असे ठेव. तो माझा निस्सीम भक्त होईल. जन्मल्यानंतर 4थ्या वर्षी त्याच्यावर विषप्रयोग होईल. तो मरण पावेल. गुस्समद ऋषींच्या पुण्यप्रभावाने तो पुन्हा जिवंत होईल. तो महाज्ञानी आणि पराक्रमी होईल. दीर्घकाळ राज्य करेल. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे
आता चिंता करू नकोस. त्या स्वप्नदृष्टांताने कीर्ती राणीचा आनंद गगनात मावेना. ती अधिक निष्ठेने गणेश आराधना करू लागली. काही वेळाने प्रभा राणीला कुष्ठरोग झाला. त्यामुळे राजा तिला टाळू लागला. तो कीर्तीच्या अधिक जवळ आला. तिच्या सहवासात रमू लागला. अशा प्रकारे गजाननाच्या कृपेने तिला पती सौख्य लाभले. मान सन्मान मिळू लागला. राजापासून तिला जो पुत्र झाला त्याचे नाव शिप्रप्रसादन ठेवण्यात आले. कीर्तीचे वाढते वैभव पाहून प्रभा दिवस रात्र जळू लागली. आता तिचा मुलगाच राज्याचा वारसदार होणार या विचाराने तिला रात्र रात्र झोप येईना. आपल्या पुत्राच्या हितासाठी तिने कीर्तीच्या 4 वर्षाच्या मुलावर दही भातातून विषप्रयोग केला. तो तडफडून जागीच मरण पावला. पुत्र निधनाने प्रियव्रत आणि कीर्तीला मोठा धक्का बसला. ती अनावर दुःखाने आक्रोश करू लागली. पुत्राचे कलेवर हृदयाशी कवटाळून बेभान अवस्थेत रडत ओरडत सैरावैरा धावू लागली. ती एका निबिड अरण्यात प्रवेशली. योगायोगाने त्याच वेळी महान गणेश भक्त अशी त्रिकंडात ख्याती असलेले गुस्समद ऋषी तेथून कोठेतरी जात होते. त्यांनी कीर्ती राणीला पाहिले. तिची शोकग्रस्त अवस्था पाहून तेही गहिवरले. त्यांनी तिचे सांत्वन केले. तिची विचारपूस केली. मग ते म्हणाले, हे राज्ञी, धीर धर. पूर्वी दुर्वा मिळाल्या नाहीत म्हणून तू शमीपत्रांनी गणपतीची पूजा केलीस. ते पुण्य तू या पुत्राला अर्पण कर. तो जिवंत होईल. कीर्ती राणीला पूर्वीचा स्वप्न दृष्टांत आठवला. तिने गणपतीचे स्मरण केले. ऋषी वचनांवर पूर्ण विश्वास ठेवून तिने शमीपत्र पूजनाचे पुण्यफल आपल्या पुत्राला संकल्पपूर्वक अर्पण केले. तर काय आश्चर्य! शिप्रप्रसादनाच्या निष्प्राण देहात पुनश्च प्राणसंचार होऊन तो उठून बसला. आई अशी हाक मारून तिला बिलगला. कीर्तीने गुस्समदांचे पाय धरले. आपल्या डोळ्यातील अश्रुधारांनी त्यांच्या पावन चरणांवर जणू अभिषेक केला. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिच्याकडे शब्दच नव्हते. ती गुस्समदांना म्हणाली, मुनिवर्य, तुम्ही निजकृपेने माझ्या मुलाला जीवदान दिले. मी तुमची जन्मोजन्मी ऋणी राहीन. गणपतीला शमीपत्र अर्पण केल्याने महात्म्य किती थोर आहे याची आज मला प्रत्यक्ष अनुभूती आली. तरी याविषयी अधिक सांगण्याची कृपा करावी. गुस्समद म्हणाले, शमीचे महात्म्य फार थोर आहे. शमी या नावाचा नुसता उच्चार केल्याने मनुष्याच्या असंख्य पातकांचा नाश होतो. गणपतीला शमी इतकी प्रिय का याविषयी एक कथा मी तुला सांगतो, ऐक. अध्याय क्रमांक 34 व 35. मंदार आणि शमिका. गुस्समद म्हणाले, एके दिवशी नारद इंद्राकडे गेले होते. देवराजाने त्यांचे यथोचित स्वागत केले. त्यावेळी झालेल्या भक्तिप्रधान चर्चेत शमीचे महात्म्य विशद करताना नारदांनी एक कथा सांगितली. ते म्हणाले, वितिहोत्र नगरात एक वैदिक ब्राह्मण राहत असे. त्याचे नाव औरव. सुमेधा ही त्याची पत्नी. त्या दाम्पत्यास शमिका नावाची एक कन्या होती. तिला त्यांनी लाडाकोडात वाढवली. ती 7 वर्षाची झाली तेव्हा पित्याने तिच्यासाठी वरसंशोधन आरंभिले. धौम्यपुत्र मंदार हा शौनक ऋषींपाशी विद्याभ्यास शिकत होता. तो अत्यंत ज्ञानी होता. औरवाने धौमांची भेट घेऊन मंदारला शमिका देण्याचा विचार बोलून दाखवला. विवाहाची चर्चा यशस्वी होऊन विवाह संपन्न झाला. मंदार आणि शमिका आनंदाने संसार करू लागले. एके दिवशी भृशुंडी ऋषी त्यांच्या आश्रमात गेले होते. त्यांच्या भूमध्यातून निघालेली सोंड आणि त्यांची स्थूल देहयष्टी पाहून मंदार आणि शमिकाला हसू अनावर झाले. भृशुंडींना क्रोध आला. त्यांनी त्या दोघांना शाप दिला. तुम्ही माझे स्वरूप पाहून थट्टेने हसलात. या प्रमादाबद्दल तुम्ही उभयता वृक्ष व्हाल. पक्षीही तुम्हाला स्पर्श करणार नाही. शापवाणी पूर्ण होताच मंदारचे मंदार वृक्षात आणि शमिकेचे शमी वृक्षात रूपांतर झाले. या घटनेला महिना होऊन गेला. प्रिय शिष्य मंदारांनी कोणतीही कुशल वार्ता कळली नाही
त्यामुळे शौनकांना मोठी चिंता उत्पन्न झाली. त्यांनी त्या दोघांचा आश्रमात व अन्यत्र शोध घेतला, पण काहीच कळले नाही. शेवटी त्यांनी अंतर्दृष्टीने अवलोकन केले असता सत्यप्रकार त्यांच्या ध्यानात आला. त्यांनी औरवाला पाचारण करून वस्तुस्थितीची कल्पना दिली. हा त्याच्यासाठी फार मोठा धक्का होता. शौनकांनी त्याला धीर दिला, त्याचे सांत्वन केले. मंदार आणि शमिका यांना मुक्त करण्यासाठी शौनक ऋषी आणि औरव यांनी 12 वर्षे गणेश आराधना केली. त्यांच्या उत्कट तपश्चर्येने गणपती प्रसन्न झाला. त्याने दशभुज स्वरूपात त्यांना दर्शन दिले. त्या दोघांनी त्याची मनोभावे स्तुती केली आणि मंदार व शमिका यांना वृक्ष योनीतून मुक्त करण्याची विनंती केली. तेव्हा गणपती म्हणाला, तुम्ही दोघांनी ज्या स्तोत्राने माझी स्तुती केली ते स्तोत्र कुजन्म नाशन स्तोत्र म्हणून प्रख्यात होईल. जो कोणी या स्तोत्राचे 6 महिने भक्तिभावाने पठण करेल त्याच्या दारिद्र्याचे निरसन होऊन त्याला मोठे वैभव प्राप्त होईल. भृशुंडी हा माझा श्रेष्ठ भक्त आहे, महातपस्वी आहे. त्याचे वचन मोडणे विधीलाही शक्य नाही. पण आजपासून मंदार वृक्षाच्या मुळाशी मी नित्य वास्तव्य करील असे वचन देतो. त्यामुळे तो त्रिखंडात पूज्य आणि पवित्र होईल. जो कोणी मंदार वृक्षाच्या खाली माझ्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करील, दुर्वा आणि शमीपत्रांनी माझी पूजा करील, त्याच्या सर्व इष्ट मनःकामना मी पूर्ण करीन. हे इंद्रा, तेव्हापासून शमीपत्रे गणपतीला प्रिय झाली. अध्याय 36 व 37. ब्रह्मदेवाचा यज्ञ, सावित्रीचा देवांना शाप. गुस्समदांनी कीर्ती राणीला आणखी एक कथा सांगितली. ते म्हणाले, हे राज्ञी, फार वर्षापूर्वी सह्याद्री पर्वतात शंकरांचा निवास होता. ते स्थान महाबल क्षेत्र म्हणून प्रख्यात झाले. ब्रह्मदेवाने तेथे यज्ञ करण्याचे ठरवले. गायत्री व सावित्री आपल्या 2 भार्यांसह तो तेथे आला. त्याने यज्ञाची सिद्धता केली. यज्ञारंभाच्या समयी सावित्री गृह कार्यात मग्न होती, म्हणून त्याने गायत्रीला बरोबर घेऊन यज्ञास सुरुवात केली. त्यामुळे सावित्रीला फारच संताप आला. तिने तावातावाने यज्ञमंडपात आली व तेथील उपस्थितांना उद्देशून म्हणाली, या मंगल प्रसंगी तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष केले. माझ्या येण्याची वाटही न पाहता यज्ञारंभ केला. हा माझा अपमान आहे. या प्रमादाचे फळ तुम्हाला भोगावेच लागेल. हा यज्ञसिद्धी जाणार नाही. तुम्ही सगळे जड व्हाल. सावित्रीची शापवाणी ऐकून निमंत्रित देव आणि अन्य मान्यवर भयभीत झाले. ते तिला शरण गेले व म्हणाले, हे माते, जड होणे म्हणजे अचेतन होणे, निर्बुद्ध होणे. गिर्वाण भाषेत ड आणि ल या 2 अक्षरात भेद नाही. म्हणून आम्ही जड न होता जल होतो, अर्थात नद्यांच्या रूपाने कार्यरत होतो. तेव्हा आपल्या शापांचे संभावित परिणाम लक्षात घेऊन त्यांच्या म्हणण्यास तिने मान्यता दिली. आपला शाप सौम्य केला. देवांनी सह्याद्री पर्वतात उगम पावलेल्या नद्यांची रूपे घेतली. त्या समयी शिवपत्नी पार्वती, विष्णुपत्नी लक्ष्मी, सूर्यपत्नी छाया, इंद्रपत्नी इंद्राणी आदी देवस्त्रियांनी ब्रह्मदेवाची भेट घेतली. त्या म्हणाल्या, हे विधाता, तुम्ही सावित्रीचा मान ठेवला नाही. यज्ञारंभी विघ्नहर्त्या गजाननाचेही पूजन केले नाही. त्यामुळे पुढील अनर्थ घडला. आमच्या पतींना जलरूप प्राप्त झाले. आता या संकटाचे निवारणही तुम्हीच करा. ब्रह्मदेवांनी देवस्त्रियांची कशीबशी समजूत काढली. त्यांना घेऊन तो कर्नाटकात गेला. तेथे एका पवित्र स्थानी असलेल्या मंदार वृक्षाखाली श्रीरामाने गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली होती. ब्रह्मदेवाने आणि देवस्त्रियांनी त्या मूर्तीची मनोभावे पूजा केली. गणेशाला शमीपत्रे अर्पण केली. त्या सर्वांनी तेथेच राहून बराच काळ गणेश आराधना केली. प्रसन्न झालेल्या गणपतीने त्या सर्वांना चतुर्भुज स्वरूपात दर्शन दिले. ब्रह्मदेवाने त्याला आपले मनोगत सांगितले. गणपती म्हणाला, हे विधी, सावित्री महासाध्वी आहे. तिचे शापवचन मी खोटे ठरवू शकत नाही. पण यापुढे नदीरूप झालेले देव अंशरूपाने नद्यांच्या ठाई आणि अंशरूपाने तरीही पूर्ण स्वरूपात
त्यांच्या स्त्रियांसमावेत राहतील एवढी व्यवस्था मात्र करतो. ते आशीर्वचन ऐकून देवस्त्रियांना फारच आनंद झाला. शापग्रस्त देवही अंशरूपाने तेथे आले. त्यांनी गणपतीला वंदन केले व म्हणाले, हे गणनाथा, यज्ञारंभी तुझे विस्मरण झाले या अपराधाबद्दल तू आम्हाला क्षमा कर. यापुढे असे कधीही होणार नाही. मग त्या सर्वांनी गणपतीची शमीपत्रांनी पूजा केली. त्या स्थानी गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली. त्यास हेरंब हे नाव दिले. ब्रह्मदेवाने तेथेच वास्तव्य करून 12 वर्षे तपश्चर्या केली. गजाननास प्रसन्न करून घेऊन त्याने यज्ञ समाप्ती केली. मग तो सत्यलोकी गेला. गुत्सम्मत कीर्ती राणीला म्हणाले, हे राज्ञी, असे आहे शमीचे महात्म्य. हे महात्म्य जो श्रद्धेने श्रवण करील त्याच्या सर्व संकटांचे निवारण होईल. त्याचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतील. त्याचे कल्याण होईल. सत्र 8 समाप्त.